हाय फ्रेंड्स. तर खूप यांना आपलं वाय टी स्टुडिओची सेटिंग माहिती नसते नाही का. तर मित्रांनो, आपण आता आज म्हणजे स्पेशली त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवलेला आहे की वाय टी स्टुडिओमध्ये कसं काय राहतं, सेटिंग काय असते आणि याचं यूज कशासाठी असतं, त्याचं यूज कशासाठी असतं ते आपण बघणार आहे मित्रांनो. तर स्टार्ट करायचं का मित्रांनो? त्याच्या आधी तुम्ही लाईक करेल नसेल तर लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका नवीन आले असतील तर भावांनो चला स्टार्ट करू. त्याच्यासाठी तुम्हाला मी स्क्रीनवर घेऊन चालतो. ओके. आणि इथं व्हिडिओ चालू राहील आपला. इथं तुम्ही बघू शकता कसं काय करायचं. ओके चला. तर हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? तर भावांनो चला व्हिडिओ स्टार्ट करू. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे की आपलं वाय टी स्टुडिओ शोधायचं आहे. तर भावांनो हे बघा, तुम्ही जर डाउनलोड नसेल करेल तर आपल्या याच्यावर जायचं प्ले स्टोअरवरती आणि वाय टी स्टुडिओ असं नाव टाकायचं. वाय टी स्टुडिओ. ओके, वाय टी स्टुडिओ नाव टाकल्यानंतर भावांनो सर्च करायचा आणि बघा माझा अपडेटला आलेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही पण अपडेट करून घ्या जर तुमचा अपडेटला आला असेल तर. भावांनो सर्व प्रोसेस आपल्याला याच्यातच करायची आहे. ओके. तर भावांनो अपडेट तुम्ही जर डाउनलोड नसेल करेल तर डाउनलोड करून घ्या आणि ज्या मित्रांकडे आहे आणि त्यांनी अपडेट नसेल करेल तर त्यांनी अपडेट पण करून घ्या आणि ओपन करा भावांनो. ओपन केल्यानंतर भावांनो असं इंटरफेस येईल. त्याच्यामध्ये आपण डॅशबोर्डमध्ये राहू सर्वात पहिले. ओके. इथं आपल्याला समजतं भावांनो हे आपलं अकाउंट आहे. आता माझं मनू डार्लिंग नावाचं अकाउंट आहे. ओके. म्हणजे चॅनल आहे भावांनो. त्याचं नाव आहे मनू डार्लिंग आणि त्याचे टोटल सबस्क्रायबर पण दिसतात, 32 सबस्क्रायबर झालेले आहे. आणि चॅनल ॲनालिटिक्स इथं व्ह्यू पण कळतं आपल्याला आत्तापर्यंत किती आलेले. माझे एवढे व्हिडिओ टाकले ना, आता ते व्हिडिओ इथं दिसते नाही किती टाकले ते, पण मग भावांनो जेवढे व्हिडिओ टाकले ना तेवढे यांचे 9.4K व्ह्यूज आले. आणि इथं वॉच टाईम आहे 57 मिनिटाचा. ओके. तर भावांनो लेटेस्ट मी व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता. 6 मिनिटं झाले, व्ह्यूज तर काही नाही आलेले आहे भावांनो. तर इथं आपण डॅशबोर्डमध्ये असं दिसतं आणि त्याच्या खाली बघा कंटेंटवर क्लिक करायचं भावांनो. कंटेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले व्हिडिओ येतील. ओके. ऑप्शन व्हिडिओचं राहील. तर भावांनो माझा हा आपला चॅनल आहे ना शॉर्ट विषय, त्याच्यामुळे मित्रांनो याच्यात व्हिडिओ वगैरे काहीच नाही. ओके. ऑनली शॉर्ट. आता मी शॉर्टवर क्लिक केलं. ओके. शॉर्टवर क्लिक केल्यानंतर भावांनो सर्व शॉर्ट इथं दिसतील. ओके. आता हे बाकी शॉर्ट आहेत ना ते मी अनलिस्टेड करेल आहे. ओके. पब्लिक नाही करेल आहे कारण की मी टायमिंगनुसार शॉर्ट सोडतो. असं नाही का मी आत्ता व्हिडिओ काढले लगेच शॉर्ट सोडून दिला, असं नाही. टायमिंग मॅटर करतं ब्रो हे त्याच्यासाठी. आणि मी हे व्हिडिओ आता तुम्ही समजून घ्या मी कसे व्हिडिओ इथं पण तुम्हाला सांगून देतो. हे व्हिडिओ 2 आहेत ना भावांनो मी बॅकअपसाठी ठेवले, जेणेकरून मला उद्या अचानक काही प्रॉब्लेम आला किंवा काही कामानिमित्त मला व्हिडिओ बनवता नाही आलं तर भावांनो सोडण्यासाठी हे व्हिडिओ माझे बॅकअपला आहेत. जेणेकरून मी डेली यूट्यूबवाल्यांना समजायला पाहिजे की डेली हा यूट्यूबला आहे. ओके. तर भावांनो बॅकअपसाठी आहे. आणि हे बघा शॉर्ट. आता मी एक शॉर्टवर क्लिक करतो. ओके. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगतो सर्वात पहिले भावांनो तुमचा अनलिस्टेड असेल. ओके. हा शॉर्ट ओपन करायचा किंवा व्हिडिओ जसं असेल तसं. तर भावांनो तुम्ही वरती बघू शकता एक पेन्सिलचा ऑप्शन आहे, दुसरा शेअरचा आहे ऑप्शन आणि तिसरा आहे व्हिडिओ बघायचा. तर भावांनो आपण इथंच व्हिडिओ एडिट करायचे. आता एडिटवर पेन्सिलवर दाबायचं भावांनो. दाबलं भावांनो. एडिटवर दाबल्यानंतर भावांनो बघा पहिला आपला टायटल आला, तिथे मी टायटल तर टाकून ठेवले. ओके. टायटल नंतर भावांनो खाली बघू शकता डिस्क्रिप्शन. आता डिस्क्रिप्शनवर क्लिक करायचं आणि इथं तुमचं डिस्क्रिप्शन लिहायचं. तुम्हाला जे हवं ते जे वाटेल ते लिहायचं. ओके भावांनो. जे काही व्हिडिओचे रिलेटेड असेल असं नसेल ते सर्व लिहायचं. ओके. ते झाल्यानंतर खाली विजिबिलिटी आहे. ओके. त्याच्यावर काय अनलिस्टेडच राहून द्यायचं कारण की तोपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ तुमचं तयार करते नाही ना, नाव वगैरे टाकून पूर्ण एडिट करून तोपर्यंत काहीच करायचं नाही. ओके. ते झाल्यानंतर ॲडिशनल. ओके. ॲडिशनल सेटिंगवर क्लिक करायचं. नोट इज नॉट मेड फॉर किड्स. ओके. ऑप्शनवर क्लिक करायचं, त्याच्यावर ठेवायचं कारण की आपलं कंटेंट आहे 18+ वरती यांच्यासाठी नाही का, म्हणजे 18 वर्षाच्या वरच्या माणसांसाठी, जेणेकरून लहान पोरांसाठी नाही आहे ते. आणि तुम्ही लहान पोरांचं व्हिडिओ बनवत असाल ना लहान पोरांसाठी तर भावांनो तुम्हाला हे इज मेड फॉर किड करायचं. ओके. तर भावांनो याच्यात डिफरंट कळलं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आहे रिलेटेड व्हिडिओ. ओके. तर आता भावांनो हा व्हिडिओ आहे माझा. ओके. आता तुम्हाला सांगतो रिलेटेड व्हिडिओ म्हणजे काय. आता हा माझा व्हिडिओ आहे आणि याचाच माझा पहिला पार्ट आहे. ओके. आणि हा दुसरा पार्ट आहे. तर पहिले पार्टसाठी मी त्या रिलेटेड व्हिडिओवर क्लिक करेल. हे थोडेसे फॉर्मॅलिटीज आहे ते मी पूर्ण करून आणि तसं राहतं. तर भावांनो मी हे करेल इथं सिलेक्ट करेल आणि तिथं सर्व व्हिडिओ येतील आपले आणि ते व्हिडिओ नाही का सिलेक्ट करायचं राहतं. ओके. ते झाल्यानंतर भावांनो ॲड टू प्लेलिस्ट हे तर तुम्हाला नंतर मी सांगेन. ओके. आणि इथं नंतर बघा अल्टरेट कंटेंट नाही का, अल्टरेट कंटेंट तिथं क्लिक करायचं. इथं नोवर ठेवायचं भावांनो कारण की ते कंटेंट आपलं स्वतःचं आहे. ओके. त्याच्यानंतर शेवट खाली बघा मोर ऑप्शन्स. ओके. आता भावांनो मोस्ट इम्पॉर्टंट ऑप्शन आहे मोर ऑप्शन. ओके. याच्यावरती क्लिक करायचं.
क्लिक केल्यानंतर भावांनो सर्वात पहिले ॲड टॅग्स. ओके, आता टॅग्स लिहायचं. आता टॅग्स कसं आहे, आता माझं चॅनलचं नाव आहे मनू डार्लिंग. ओके, तर मित्रांनो मनू डार्लिंग नाव लिहिलं. ओके, आणि इथं बरोबर म्हणजे आपलं जे नाही का स्पेस देतो आपण ते बटन दाबल्यावर असं येईल, एक टॅग लागला. ओके, आता माझा व्हिडिओ कोणता आहे, ॲपल रिलेटेड आहे असं. ओके, तर मी ॲपल सिलेक्ट केला आणि भावांनो असे टॅग द्यायचे. ओके, तुमच्या व्हिडिओला दिल्यानंतर शॉर्ट रिमिक्स. ओके, इथे असंच राहायचं, इकडे काहीच करायचं नाही. आणि इथं कॅटेगरी मेन भावांनो कॅटेगरी. ओके, कॅटेगरीवर क्लिक करायचं. आता हा माझा कॉमेडी रिलेटेड व्हिडिओ आहे, नाही की ब्लॉग रिलेटेड. ओके, तर भावांनो माझा कॉमेडीचा व्हिडिओ आहे तर मी कॉमेडी सिलेक्ट केली. ओके, कॅटेगरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, ते झाल्यानंतर इथं कमेंट्स आहे. कमेंट्सला मी ऑन केलेलं आहे. ऑन का केलं आहे का सर्व फ्रेंड्स माझ्या व्हिडिओवरती कमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला कमेंट नाही करायचे आहे, कोणालाच कमेंट करून द्यायचे नाही तर ऑफ करायचं. ओके, आणि त्याच्या खाली आहे शो हाऊ मेनी व्ह्युअर्स लाईक दिस व्हिडिओ. ओके, तर भावांनो हा असं आहे का तुमच्या व्ह्युअर्सला लाईक दाखवायचे का नाही तुमच्या व्हिडिओवरचे, तर भावांनो त्याच्यासाठी आहे. तर भावांनो मी तर काय म्हणतो, तुमचा आत्ता पहिल्यांदा म्हणजे नवीन चॅनल आहे ना, तर तुम्ही हाईट करूनच ठेवा भावांनो. हां, कारण की लाईक नका दाखवू. काय पब्लिकचं तुम्हालाही माहिती आहे, लाईक बघूनच व्हिडिओ बघता. हे 98% लोक असे आहे का जे लाईक बघून व्हिडिओ बघता. जर लाईक नसेल काहीच तर ते किती चांगला व्हिडिओ असला तरी बघती नाही. हे आपले रिलेटिव्ह आहे. ओके, तर भावांनो तुम्ही हे बंद करून ठेवा. ओके, हे केल्यानंतर बॅक यायचं. ओके, बॅक येऊन आणि सेव्ह करायचं. ओके, सेव्ह केल्यानंतर भावांनो परत पेन्सिलवर जायचं आणि विजिबिलिटीवर जायचं आणि इथं पब्लिक करायचं आणि तुमची व्हिडिओ सेव्ह करून घ्यायची, मग ती पब्लिक होऊन जाईल. ओके, मी आता कॅन्सल करतो कारण की मला आताच मी एक व्हिडिओ टाकलेली. हे झाल्यानंतर शॉर्ट आणि दुसरं आहे आपलं लाईव्ह. ओके, इथं लाईव्हवरती काही नाही, इथं प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्ट बनवायचं. आता आपली प्लेलिस्ट नाही तर बनवून काही उपयोग नाही. आता दुसरं खाली बघा कंटेंट झालं. आता ॲनालिटिक्स. ओके, तर भावांनो ॲनालिटिक्सवर क्लिक करायचं. केल्यानंतर भावांनो इथं तुम्हाला व्ह्यू दिसेल, आपले व्ह्यूअर्स म्हणजे किती आज सर्व टोटल व्हिडिओचे व्ह्यूज किती आले आपल्याला, वॉच टाईम किती आले, त्याचे सबस्क्रायबर किती आले. ओके, आणि इथं स्लाईड केले तर कंटेंट दिसेल, त्याच्यावरती आपल्याला दिसेल हाऊ मेनी चूज द व्हिडिओ, म्हणजे किती लोकांनी स्वाईप केलं, किती लोकांनी व्हिडिओ आपला पॉज ऑन केला म्हणजे बघितलं. ओके, आणि त्याचं इम्प्रेशन आहे, लाईक्स आहे, सगळं भावांनो इथं दिसेल तुम्हाला. आणि ॲडिशनलमध्ये तुम्हाला किती, आता हे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघायचं याचं डाऊन का तुमचे जे व्हिडिओ आहे ना, किती वर्षाचे मुलं किंवा किती वर्षाचे माणसं बघताय नाही का, ते इथं कळतं. आता माझा व्हिडिओ 18 ते 24 वयामध्ये 21% लोक बघताय. ओके, लहानले पोरं 2% बघताय. 25 ते 34 वर्षाचे 42% म्हणजे लग्नाचे माणसं बघताय. आणि 35 ते 40 आपले जरा थोडेसे अजून वर्ष नाही का ते बघताय. असं तर भावांनो हे तुम्हाला करायला पाहिजे. आणि मेल माझे म्हणजे माणसं 68% म्हणजे 68% जण बघता आणि फिमेल 31% म्हणजे महिला 31% बघता. आणि खाली आपलं देश कोणत्या देशातून जास्त बघता व्हिडिओ, तर माझं इंडियातून 84% लोक बघता इंडियाचे आणि पाकिस्तानचे 2%. असं तुम्हाला सर्व दिसेल भावांनो. ओके, आणि मग त्याच्यानंतर शेवट खाली कॉमेंट्स. ओके, कॉमेंट्सवर गेल्यानंतर सर्व व्हिडिओचे ऑल कमेंट्स येतील. ओके, तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आहे अर्निंग. भावांनो हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. वॉच टाईम आता माझे किती आहे 32 म्हणजे 32 सबस्क्रायबर आहे. ओके, इथं जेव्हा 500 सबस्क्रायबर होतील, 3 व्हिडिओ तर कंप्लीट झाले, 500 सबस्क्रायबर होतील आणि 3 मिलियन व्ह्यूज येतील ना माझ्या व्हिडिओवरती, तर भावांनो माझं चॅनल मोनिटाईज होईल. ओके, तर भावांनो सर्वात पहिले 2 स्टेप पण तुम्ही फॉलो करून घ्या, म्हणजे कंप्लीट करून घ्या. त्याच्यावर ते नका करू, त्यावर मी तुम्हाला व्हिडिओ बनवाल. 2 दिवसात ती व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल भावांनो, ती पाहून तुम्ही बनवा. ओके, करा. आणि त्याच्यानंतर खाली हे आपले शॉर्टसाठी होते. ओके भावांनो, हे शॉर्टसाठी. आणि हे खाली आहे ना, हे लॉंग व्हिडिओसाठी, जे पण मोठमोठाले व्हिडिओ बनवता ना त्याच्यासाठी 5 मिनिटाचे, 3 मिनिटाचे, 15, 20, 30 किती पण मिनिटाचे, त्यांच्यासाठी हे 4000 वॉच टाईम कंप्लीट पाहिजे आणि 1000 सबस्क्रायबर कंप्लीट पाहिजे. ओके, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि नाही तर शॉर्ट तुमचं आहे ना, शॉर्टवर 10 मिलियन व्ह्यूज आले ना तरी तुमचं होऊ शकतं. ओके, तर भावांनो असं काही आहे, एवढंच आहे भावांनो इथं, बाकी काही नाही. चला, समजला असेल व्हिडिओ भावांनो. धन्यवाद, थँक्यू. आणि लाईक सबस्क्राईब पण करून टाका चॅनलला. ओके, चला बाय बाय. तर भावांनो व्हिडिओ आवडला ना तुम्हाला, समजला ना कुठे काय असतं, तर भावांनो आता टेन्शन घ्यायचं नाही आणि गपचूप व्हिडिओ बनवायच्या आणि मस्तपैकी सेटिंग वगैरे करायचं, कुठं काय राहतं काय सर्व तुम्हाला सांगितलं आहे त्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो आता मस्तपैकी व्हिडिओ बनवायचा, एडिट करायचा आणि मस्त फुल एन्जॉयमध्ये सोडून द्यायचा आणि फुल व्ह्यूज घ्यायचे तगडे. ओके, चला भावांनो, चला बाय बाय.